नाचणी सत्व तर तयार झाले. आता पापड कसे बनवायचे ते बघूयात. आधी संपूर्ण पीठ पिठाच्या चाळणीने चाळून घ्यायचं. त्याच्यामध्ये जाड कण म्हणजे चोथा बाजूला काढून घ्यायचा. ज्या भांड्याने पीठ घेतलं आहे त्याच भांड्याने मोजून पाणी घ्यायचं. गॅसवर टोप ठेवून त्याच्यामध्ये संपूर्ण पाणी घालून घ्यायचं. 1 ग्लास एक्स्ट्राचं पाणी घालायचं आणि पाण्याला छान उकळी काढून घ्यायची. एका प्लेटमध्ये तीळ, मीठ, हिंग, पापडखार आणि कुटून घेतलेली जिरे बाजूला काढून घ्यायची. पाण्याला छान उकळी आली की 1 ग्लास एक्स्ट्राचं पाणी बाजूला काढून घ्यायचे. प्लेटमधले साहित्य पाण्यामध्ये घालून चमच्याने मिक्स करून घ्यायचं. नाचणीचे पीठ घालून लाटण्याने अशा पद्धतीने होल करून घ्यायची. वरतून झाकण लावून 5 मिनिटांसाठी वाफ काढून घ्यायची. 5 मिनिटांनंतर झाकण काढून लाटण्याने पिठाची एकही गुठळी न राहता छान मिक्स करून घ्यायचं. हाताला पाणी लावून लाटण्याला लागलेले पीठ काढून घ्यायचे. ओला कपडा पिठावरती घालून झाकण लावून 7 ते 8 मिनिटांसाठी मंद आचेवरती पीठ शिजून घ्यायचं. चमच्याने मिक्स करायचा. पुन्हा ओला कपडा घालायचा, झाकण लावायचं आणि 7 ते 8 मिनिटांसाठी पीठ छान शिजून घ्यायचं. आता प्लास्टिकच्या पिशवीला आतल्या बाजूने थोडंसं तेल लावून तयार पिठामध्ये थोडे थोडे पीठ घेऊन अशा पद्धतीने मळून घ्यायचे. टोपामध्ये शिल्लक राहिलेले पीठ पुन्हा ओला कपडा घालून झाकण लावून मंद आचेवर तसेच ठेवून द्यायचे. पिठाचा गोळा छान मऊ मळून झाल्यावर वरतून ओला कपडा घालायचा. पिठामध्ये एक छोटा गोळा घेऊन प्लास्टिक पेपरवरती हा गोळा ठेवून वरतून एक प्लास्टिक पेपर ठेवून प्लेटच्या मदतीने अशा पद्धतीने दाब देऊन पापड तयार करून घ्यायचे. तयार झालेले सर्व पापड 1 दिवस घरामध्ये पंख्याच्या हवेखाली सुकून घ्यायचे आणि नंतर 2 ते 3 दिवस कडकडीत उन्हामध्ये छान वाळून घ्यायचे. हे पापड तेलामध्ये घातल्यावर दुप्पट फुलतात आणि छान कुरकुरीत चविष्ट देखील होतात.